श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी. रेखाज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत खूप आरोग्यदायी अशी शेवग्याच्या शेंगाची भाजी. इथे मी शेवग्याच्या शेंगा कट करून घेतलेल्या आहेत 2 इंचाच्या आकारामध्ये. वरचं साल्ट थोडंसं काढलेलं आहे, जास्त काढायचं नाही. बटाटा घेतलेला आहे, 2 कांदी, 4-5 लसूण पाकळ्या, टोमॅटो, कोथिंबीर, जिरा मोहरी, गरम मसाला, लाल मिरची पावडर आणि हळद घेतलेली आहे आणि हिंग घेतलेलं आहे. सगळ्यात आधी आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकूयात आणि ह्या शेंगा आपण शिजवून घेणार आहोत. शेवग्याच्या शेंगा शिजायला वेळ लागतो. त्यामुळे मी पहिलं शिजवून घेते. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. आता आपण वाटण बनवून घेऊयात. कढईमध्ये तेल टाकून मी कांदा टाकलेला आहे. कांदा असा रफली कट करून घेतलेला आहे. आपल्याला हा मिक्सरला लावून घ्यायचा आहे. त्यामुळे जास्त बारीक कट करायची गरज नाही. कांदा थोडासा मऊ झाला की आपण त्यामध्ये लसणाच्या 4-5 पाकळ्या आणि टोमॅटो टाकून घेऊयात. आणि टोमॅटो पण आपल्याला मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे थोडासा. कांदा आणि टोमॅटो बऱ्यापैकी मऊ झालेला आहे. आता आपण हे साईडला ठेवूया थंड होण्यासाठी. आता थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरला बारीक याची ग्रेव्ही बनवून घेणार आहोत. हे बघा अशा प्रकारे. इकडे आपल्या शेवग्याच्या शेंगा पण शिजलेल्या आहेत. जास्त पण शिजवून घ्यायच्या नाहीत. थोड्या कमी शिजवून घ्यायच्या. नंतर पण आपण 2-3 मिनिटं शिजवणार आहोत. त्याच कढईमध्ये मी आता तेल टाकते. जिरा मोहरी, शेवग्याच्या शेंगांमुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढते, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते. आता आपण हा मसाला टाकून घेऊया तेलामध्ये. शेवग्याची शेंगे खूप आरोग्यदायी आहे. यामुळे वजन कमी होण्यास पण मदत होते. आपलं डायजेशन सुधारतं. शुगर पण आपलं कंट्रोलमध्ये राहतं. लाल मिरची पावडर टाकूयात. गरम मसाला, हळद सगळे मसाले टाकून घेऊयात. मीठ टाकूयात आणि हिंग टाकून घेऊयात. आता हे मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊयात आपण आणि 3-4 मिनिटासाठी आपल्याला तेल सुटेपर्यंत मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे. शेवगाच्या शेंगाने दमा आणि खोकला पण बरा होतो आणि संधिवातासाठी पण खूप उपयुक्त अशा या शेवग्याच्या शेंगा असतात. मसाल्याने तेल सोडलेलं आहे. चांगला मसाला असा शिजून झालेला आहे. आता आपण बटाटा टाकून घेऊयात त्यामध्ये. बटाटा पण आपल्याला 2-3 मिनिटासाठी मसाल्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे आणि शेंगा आपण ऑलरेडी शिजवून घेतलेल्या आहेत. चांगल्या प्रकारे मिक्स करून आता हे आपण 2-3 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे. त्यामध्ये शेंगदाण्याची पावडर टाकूयात. दोन 3 मिनिटं झालेले आहेत. आपला बटाटा पण चांगला शिजला गेलेला आहे. आता आपण या स्टेपला शेवग्याची शेंग टाकून घेऊयात.
जास्त शिजवून नाही घेतली मी, थोडीशीच घेतलेली आहे. आता परत आपण मसाल्यामध्ये टाकल्यानंतर 2-3 मिनिटं शिजवून घेऊया. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अशाच सोप्या-सोप्या रेसिपी पाहण्यासाठी. आता आपण हे मिक्स करून घेऊयात. तुम्ही असं सुकी पण बनवू शकता किंवा आपल्याला ग्रेव्ही पाहिजे असेल तर थोडंसं पाणी पण टाकू शकता. मी यामध्ये आपण जे शेंगा शिजवून घेतलेले आहेत तेच पाणी टाकणार आहे. त्यामध्ये शेंगातील जीवनसत्वाचा अर्क उतरलेला असतो. त्यामुळे तेच पाणी मी याच्यात टाकेल. हे पाणी टाकून द्यायचं नाही. आता आपल्याला परत 2-3 मिनिटासाठी हे शिजवून घ्यायचं आहे. कोथिंबीर टाकून घेऊयात वरून. 2-3 मिनिटं झालेली आहेत. आपली शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही ही भाकरी चपातीसोबतही खाऊ शकता आणि भातासोबत पण खाऊ शकता. मस्त आपली आरोग्यदायी शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे. भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.